गाईज कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. KFC म्हणजे KFCचा व्लॉग असा आहे की जो काय बाहेर भेटतो तर आम्ही आज घरात करणार आहे. आणि मी लग्न झालेला पहिल्या महिन्यातच मी केला होता आणि छान झाले होते. सो हा सेकंड टाईम आहे आणि हे तुम्हाला दाखवायचंच होता. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. तर मित्रांनो, आम्ही आता परत आलेलो आहे. परत एकदा तुमच्या लाडक्या किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर काहीच आज रेसिपी काय मॅडम? KFCचे चिकन. आज रेसिपी आहे गाईस KFC चिकन, जे तुम्ही बाहेरून न खाता घरी आपल्या एकदम हेल्दी पद्धतीने बनवू शकतात. आणि त्यासाठी सामग्री सगळी रेडी आहे. तर मॅडम हां, तर मॅडम सांगतील काय काय लागतो. तर ज्या वस्तू आहेत त्याच्यातनी कसं बनवायचं, काय बनवायचं आणि किती प्रमाणात टाकायचं सगळं सांगतील मॅडम तुम्हाला. तर गाईस बघूया आपण. तुमचं आवडलं तर बोलू. चुप हो जा, सातवीं फेल, चुप. नाही. सो गाईज पहिला घ्यायचं बॉईल चिकन. तर पूर्ण असं शिजलेला येतो. तर आता आपण पहिला हा घेऊ, म्हणजे मोजकेच घेतलेले. यांना मी बोलली KFCचे पीस आणा, ते यांनी काय आणून ठेवलंय. भाई चिकन असतो, पीस तो मी थोडी तिथं बोटी मारायला जातो. हा टुक आहे का मी? काळी मिरीची मिनी पूर्णपणे ठेचले हिला. ब्लॅक माझ्याकडं नाहीये पॅकेट म्हणून मी घरगुतीच केलं. एकच चम्मच टाकायचा, जास्त नाही, पूर्ण वाटला. गाईस 1 चम्मच काली मिरी, 1 चम्मच सोया सॉस जातोय. अद्रक लसूणची पेस्ट आमच्याकडे ग्रीन कलरची असते. अद्रक लसूण कोथिंबीर मिरची, हा, म्हणून ते तुम्हाला ग्रीन कलरचे दिसते. नाही तर तुम्ही बोला चाला चटणी बी हिरवा आहे. गाईस त्याच्यात कोथिंबीर पण मिक्स असते, मिरच्या पण मिक्स असतात. नाही, अद्रक लसूण मिरची बस. हा, ते मिरचीच्या मुळे त्याला हिरवा कलर येतो. आणि 1 चम्मच टाकायचंय, म्हणजे अर्धा मसाला. अर्धा चम्मच आपण घेऊया मीठ. याला करूया आपण मिक्स. बघू शकता मॅरिनेशन होत आहे. हळूहळू हाताने करायचं, कारण की लगेच तुकडे पडत आहेत. शिजलेला असतो तो, त्याच्यामुळे थोडा प्रेमाने करायचा. म्हणजे हाफ फ्राय करायचा आणि हाफ आपण कुक करून घ्यायचा ऑलरेडी. मग तो कसा फ्राय जास्त करायला वेळ लागत नाही आणि आतून पण सॉफ्ट राहतो. त्याला मस्त कोटिंग झालेली आहे. परत एकदा सांगते, 1 चम्मच, हा 1 चम्मच, हा 1 चम्मच. आणि मग याला मसाला घरातला टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. आणि याला करायचा 20 मिनिटासाठी करायचं. ओके मॅडम, 20 मिनिटं. आपण 20 मिनिटानंतर भेटूया. गाईस त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण टाकायचं. तर लिंबू नाहीये म्हणून ते मी स्किप करते, पण तुम्ही लिंबू टाका त्याच्यामध्ये, कारण की छान लागेल. आणि लिंबूने ना, म्हणजे कसं माहितीये का, चिकनचा वास येत नाही म्हणून, आणि चव पण चांगली लागते. आपण आता 20 मिनिटानंतर भेटूया. चिकन थोडासा मॅरिनेट करायला ठेवायलाच लागेल. हे सगळं फुरसतचंच काम आहे. तुम्ही ब्लॉग पुढे बघत राहा. आणि आपण त्याच्यात एक अंडा पण टाकू. अंडा किती मोठा आहे बघू शकतो. कुठून आणलेलं? बदकाचा अंडा आहे. गाईस 1 अंडा, कारण की अंड्याने मस्त कोटिंग होते. आणि कोटिंगसाठी 1 अंडा टाकू शकता तुम्ही. एकदम स्लोली करायचं आहे ना, एकदम स्लोली मिक्स करायचं. अजून त्याच्यात भरपूर काही कोटिंगसाठी येणार आहे. बिकॉज कॉर्नफ्लावर भरपूर, म्हणजे कॉर्नफ्लावर आणि मैदा येणार आहे. त्याच्यामुळे तो अंडा पूर्ण त्याला हे होऊन जाईल. मग त्याला डबल कोटिंग करायची आपल्याला. तर बघूया आपण पुढे कसं करतात आणि कसं होतो. आता आपण याला ठेवूया 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं थोडा अंडा सोक करेल तो चिकन. आणि मग बघूया कसं होतो. टेस्टला बघूया कसं होतं. आम्ही नवीन लग्न होतं तेव्हा केला होता ना. हां, नवीन म्हणजे आपलं लग्न नवीनच आहे. जुनं कधी झालं? 2 महिने झाले. एक महिना पण नव्हता झाला तेव्हा केला होता. अच्छा, असं. त्याला मॅरिनेट करून ठेवूया. 20 minutes later. तुम्ही काय जेवणार? बाकी आता मस्त मला जेवण्यासाठी काय बनवशील? रस्सा? मग तेच कंटाळा आला मला आता. नाही, काम कर. मी चिकन डायरेक्ट मसाला फ्राय करून त्याच्यामध्ये भात मिक्स करून खाते. नाही खाणार ना. सुका होईल ना मग. चांगला लागतो.
चांगला लागतो, सुका सुका होईल ना. रस्सा करू थोडासा, बाकी सगळं काय आहे. एक काम कर, चिकन कोल्हापुरी बना. क्या नहीं क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल चला चलो जाके ला जा झोपा. तर वाईटा काय? किचन मध्ये कंटाळा आला. काय बोललीस तू? बोला ना काय बनवू मला. काय बोललीस तू? रस्सा करू का? मी बोललो ना चिकन कोल्हापुरी कर, माझा शब्द टाळतेस तू. लालो ज्यादा दिमाग खराब नहीं करो हाँ. पैसे में बुढ़ा दोगे आपको इधर. काय बोलले? पैसे में बुढ़ा दोगे. काहीसा धमक्या देते मला ही. सांगा ना मला पटकन, मला टाइम नाही का. ओ माय गॉड, कुठं किती ब्लाऊज- किती वाजता ब्लाऊज किती वाजताचं ऑफिस आहे तुझं मला सांग. ब्लाऊज शिवायचं मला. ओ माय गॉड, ब्लाऊज शिवायचं तुला? हां. एक काम कर, भात घाल मस्त. बात आहे आहे तर तरी घालाल. घालायला लागल. एक काम कर, भात घाल रस्ता बनव. आणि एक काम कर, नको बनवू रस्ता. बनवते अजून अजून काय आहे रस्ताच बनवली काय बनवते. तला गेलं जाईल ना कुठे घालायला लागल मी मला. मग एक काम कर, पूर्णच तलून घे. मग तुमचं जेवण सुका सुका खाऊ आपण मस्त. परत बोलतो. नाही. गाईस फायनली तलाला सुरुवात केलेली आहे. 20 नाही 30 मिनिटं झालेली आहेत आणि सगळी शांतमध्ये झोपलेली आहेत. आम्ही घेतलाय कारण वाचलेत किती. गाईस टाइम दिसते का तुम्हाला टाइम? 2 वाजायला आल्यात गाईस. 2 शिवाय घालतील आपल्याला. ते ब्लॉकच्या चक्कर मध्ये आपण टाइम पण बघत नाही. गाईस 2 वाजता मस्त जेवण वगैरे सगळं करून जेवून बिन मोकळे झाले ना. आता कुठं ठेवा करा झाल्या. एकदम खतरनाक मॅरिनेट झालेला आहे. मॅडम आता पुढे काय? पुढे थंड पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. कोल्ड वॉटर येस. थंड पाण्याची बॉटल खाली खाली खाली. तुम्ही ठेवले? हो. मला ना थंड पाण्याची ना जाम लागते मध्ये मध्ये. सो गाईज हा मॅरिनेट केलेला आहे आणि बघू शकतात हा थंड पाणी आपण घेतलेलं आहे. तर आपण पहिलं टाकूया मैदा, जे की पूर्ण एक वाटी आहे. जास्त घ्यायचं आहे मैदा. आणि त्याच्यानंतर मग घ्यायचं आहे मक्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर. त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरची पूड टाकूया बघू शकतात. आणि याच्यामध्ये आपण टाकू थोडासा मसाला, थोडासा मीठ. तर मसाला ठेवू. सो गाईज आपण इथे टाकूया थोडासा मसाला, 1 चम्मच. थोडासा धना पावडर आणि थोडासा मीठ. 1 चम्मचच टाकूया कारण की आपलं चिकन कमी बनवतं. चिकनच्या अकॉर्डिंग सगळ्या वस्तू घ्या. तसा तर तुम्हाला समजेलच की चिकनच्या नुसार सामान किती घ्यायचे. आता माझं चिकन कमी म्हणून मी एवढंच घेतलं आहे कारण की सगळे झोपल्यात आणि खाणारे आम्ही दोघंच आहेत. सो गाईस आता बघू शकता पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे हा पीठ. आणि हा पीठ जास्त वाटत असेल पण नाही, हा लगेच संपेल कारण की डबल डीप. सो गाईस बघू शकतात याला आपण पहिला भिजून घेऊया याच्यासोबत. सो गाईस पहिला आपण याला घेऊया आपण करूया डीप थंड पाण्यात. परत डीप करू इथे.
तसं आपण आहे ना, तसं आपण एक एक पीस पहिला बनवून घेऊया. तर नेक्स्ट पीस आहे हा. असं दाबायचं आहे ना, म्हणजे ना कोटिंग छान लागेल म्हणून. आणि नंतर आहे इथे थंड पाण्यात टाकायचं. परत एकदा कोटिंग. हे कशासाठी करतात माहिती आहे का? ज्याच्याने कोटिंग एकदम घट्ट बसेल म्हणून. आणि बघू शकता की घट्ट कशी बसलेली आहे. तेल तर गरम झालेलं आहे आपला, तर मी करून ठेवते. सो गाईज बघू शकता सगळे मॅरिनेट केलेले आहेत मी. तर आता एक एक करून आपण टाकूया. तोपर्यंत होतं तोपर्यंत आपण भांडी घासून घेऊया. चिकन रेडी. नाही रेडी नाही झाला, अजून व्हायचं आहे. रेडी म्हणजे आता तेलात आहे काही आता निघल्यावर बघ आता खतरनाक कडक होईल एकदम. घरात बनवून खा काय मस्त हेल्दी आणि टेस्टी ना ग. कसं वाटतंय? काय येत नाही मला ते सांगा, सगळं येतो मला. सब आता है हमको. एक काम कर, कल ना मैं बतातो तेरे को एक चीज बना. काय मी सांगतो ना तुला उद्या काहीतरी बनवायला. गाईज ॲज अ पुढची डिश तुम्हाला काय पाहिजे असेल मला कॉमेंट करून नक्की सांगा. मी बनवेल. कुठली पण काय पण सांगा, मी बनवेल. होममेड KFC. तर गाईस आपला होममेड KFC रेडी झालेला आहे. आता मस्त डिश वगैरे सजून धनू आणेल, मग आपण खाऊया. मग बघूया पुढे रेसिपी. ट्राय करा नक्की आणि कशी वाटली नक्की सांगा. तर जाऊया आपण जरा टेस्ट करूया मग तुम्हाला review मी देऊ. आणते. ठीक आहे, डिश रेडी करून आण. ओके. तर गाईस फायनली KFC चिकन इज रेडी. गाईस फायनली रेडी झालेला आहे. येस. तर आपण खाऊया, टेस्ट करूया. आणि गाईज मला एवढी झोप आली ना, पण माझी डिश राहिली होती म्हणून मी मस्तपैकी केले. तर बघू शकतात तुम्ही मस्तपैकी. आणि अशी दिसायलाच नाही लागते पण छान. आम्ही पहिला केला होता, आता एक ट्राय करून बघूया आपण. आणि बघू शकतात किती क्रिस्पी 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 काय बोलली मी? क्रिस्पी. झोपे म्हणून. गाईस मस्त झालेले आहेत. तर खाऊन बघूया. ट्राय करा, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा आहे व्लॉग आणि कशी आहे रेसिपी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर. मस्त आम्ही खाल्ला आणि खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण एकदा करून बघा. खूप सिम्पल अशी रेसिपी आहे, पण त्याचे पैसे भरपूर बाहेर घेतात. आणि सेम टेस्ट आहे, सेम सगळं काय, कारण की सेमच लागतं. फक्त एवढंच का बॉईल थोडं चिकन जास्त करा आणि त्याच्यानंतर हा मॅरिनेट करा, मग बघा किती छान लागेल. डायरेक्ट चिकनने नका करू, मग काय ते नॉर्मलच छान लागतो, पण नॉर्मल लागतो. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.